हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 83. धीरो न द्वेष्टि संसार मात्मानं न दिदृक्षति हर्षामर्ष विनिर्मुक्तो न मृतो न च जीवति. भावार्थ. ध्यानी योगी संसाराचा द्वेष करत नाही, तो आत्मदर्शनाची इच्छा करत नाही. हर्ष आणि शोक यापासून मुक्त असलेला न मृत आहे न जीवित आहे. ध्यानी योगी संसाराचा द्वेष करत नाही. द्वेष, हेवा, मत्सर, असूया या एकमेकांजवळ असलेल्या भावछटा आहेत. दुसऱ्याला काही विशेष चांगले मिळाले की द्वेष केला जातो. विशेष करून आपल्याला काही मिळाले नाही आणि ते दुसऱ्याला मिळाले की द्वेष केला जातो. आपल्याकडे असलेले किंवा आपल्यापेक्षा कमी दर्जाचे दुसऱ्याला मिळाले तर सहसा द्वेष केला जात नाही. कोणाच्या दुःखाचा द्वेष केला जात नाही, परंतु कोणाच्या सौख्याचा द्वेष केला जातो. आता नियमाला अपवाद हा असणारच, कारण भिकाऱ्याच्या थाळीत पैसे पाहून भिकारी नसलेला एखादा विरळा त्या भिकाऱ्याचा द्वेष करणारा आढळतो. ध्यानी योग्याला संसारात स्वारस्य नसते, कारण त्याने संसाराचा फोलपणा जाणलेला असतो. त्याला संसारामुळे साक्षीत्वात आणि मुक्तीत येत असलेला अडथळा माहीत असतो. ध्यानी योग्याला जीवनाला साक्षी राहायचे असते आणि मुक्त व्हायचे असते. संसारात अडकणे याचा अर्थ मुक्तीला वंचित होणे असते. ते त्याला नको असते, त्यामुळे तो संसाराचा द्वेष करत नाही. तसेच ध्यानी योग्याने जाणलेले असते की संसार मिथ्या, अशाश्वत आहे. तो सतत बदलणारा आहे, क्षणिक आहे, टिकाऊ नाही. आपण येथे जन्माला येताना संसार बरोबर आणत नाही आणि मृत होऊन येथून जाताना संसार बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. याचा उपयोग देह जीवित ठेवणे इतपतच असतो. तेव्हा त्यात द्वेष करण्यासारखे काहीही नाही. उलट जे संसारात रुततात, त्यात भौतिक प्रगती करून दुःखाला आमंत्रण देतात, त्यांची ध्यानी योग्याला दया येते. तो आत्मदर्शनाची इच्छा करत नाही. द्रष्टा आणि दृश्य एकाच वेळी उपस्थित असतील तरच दर्शन शक्य आहे. पाहणारा आणि पाहायची वस्तू यांचा संयोग झाला तर जे पाहणाऱ्याला होते त्याला दर्शन असे म्हणायचे. आपण स्वतःला पाहू शकत नाही, त्यासाठी आपल्याला आरशाचे माध्यम वापरावे लागते. आत्मा सूक्ष्मातिसूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार असतो. त्याला पाहणे अशक्य आहे, त्याची केवळ जाण येणे शक्य आहे. ध्यानी योगी आत्मस्वरूप झालेला असतो. तो स्वतःच आत्मा असतो. यामुळे तो आत्मदर्शनाची आणखी निराळी इच्छा करत नाही. आरशात त्याच्या जडदेहाचे दर्शन शक्य आहे, परंतु त्याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मस्वरूपाचे दर्शन शक्य नाही. आत्मदर्शनाची इच्छा असणे याचा अर्थ अजूनही संसार, देहभाव शिल्लक आहे. आत्मानुभूती मिळालेली नाही. ध्यानी योग्याला साक्षात्कार झालेला असतो. त्याचा संसार भाव, देहभाव क्षीण झालेला असतो. यास्तव तो आत्मदर्शनाची इच्छा करत नाही. हर्ष आणि शोक यापासून मुक्त असलेला, संसार भाव क्षीण झालेला असल्यामुळे ध्यानी योग्याला कसलीही काही मिळवायची इच्छा नसते. जे मिळालेले आहे तेच योग्य असून आणखी मिळवणे म्हणजे आत्मवंचना आहे, हे ज्ञान त्याला असते. त्यामुळे त्याला कसलीही ईर्ष्या नसते. त्यामुळे तो हर्षमुक्त असतो. जीवनात काही मिळावे असे वाटते आणि ते जर मिळाले नाही किंवा मिळालेले गमवावे लागले तर शोक होतो. ध्यानी योगी संसाराच्या आणि भौतिकाच्या अतीत गेलेला असतो. त्याला विश्वातील सर्वोच्च असे आत्मपद मिळालेले असते. ते आता गमावण्याचाही प्रश्न नसतो. यामुळे तो शोकमुक्त असतो.
तो न मृत आहे न जीवित आहे. भौतिक भोगापवर्गतेसाठी अज्ञानी जीवित असतात. अशा अर्थी ध्यानी योगी मृत आहेत. अज्ञानी पुनर्जन्मासाठी देह ठेवतात, मृत होतात. ध्यानी योगी देह ठेवून मुक्त होतात. अशा अर्थी ते सदा जीवित आहेत. ध्यानी योगी जन्म मृत्यूचे अतीत असतात, न मृत न जीवित. हरिओम.